अजित पवार साहेबांचा घात करून विमानाचा मालक पयाला भारत सोडून 10 वेळा डोकसं फुडफुड सांगत होतो की कांड करणारा अजित पवार साहेबांचा हा विमानाचा मालकच होय, कारण सगळ्या धागेदोरे त्याच्याकडेच वळत आहे. समजलं का दादा? आणि माझं एकच म्हणणं आहे, त्यानं कांड केलं, त्या विमानाच्या मालकानं कांड केलं, तो पयाला तरी त्याला शोधून आणत नाही. तोच सांगू शकतो त्या विमानात काय उलाढाल झाली काय झाली आणि कोण अजितदादाचा गेम करण्याचा प्रयत्न केला आणि कोण त्या गेममध्ये कोण सामील होतं. अजितदादा मरून गेले, देवापाशी गेले, पण माझं एकच म्हणणं आहे, अजूनही त्यांचा खुनी सापडला नाही. कारण माणसं जळली दादा, विमान जळून खाक झालं, कोळसाने झालं, ब्लॅक बॉक्स जळला म्हणते, पण कागद नाही जळली. प्रश्न निर्माण होतोच, प्रश्न निर्माण होतोच. का होतो प्रश्न निर्माण? कारण ज्या विमानामध्ये अजितदादानं मुंबईवरून बसले होते, त्यांच्या संग 6 जण बसले होते, 6 जण बसले होते आणि 5 जणांचं मृतदेह सापडलं. 6वा व्यक्ती का हवेतून खाल्ला, का हवेतून पडला तो, का त्याला हवेनं निगरलं काय, का म्हणजे त्याला नापत्ता केलं काय, म्हणजे 6वा व्यक्ती होय कोण अजून अद्याप पता लागला नाही. आणि ज्याचे CCTV फुटेज, जेव्हा मुंबईमधून अजितदादानं विमानात बसताना जे CCTV फुटेज होते ते पण फुटेज डिलीट मारले म्हणते, का दिले नाही अद्याप पता नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेले रियालिटी त्यांच्यासमोर आली नाही पाहिजे असं मला असं वाटून राहिलं. फसवण्याचं काम करत आहे, चुत्या बनवण्याचं काम करत आहे महाराष्ट्रातल्या जनतेले, भारतातल्या जनतेले. अरे जो अजित पवार महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजात राज्य करू शकते, त्यानं माणसात राज्य केलंच, पण काळजात राज्य केलं त्या माणसानं. त्या माणसासारखा राजकारणातला नेता जन्माला डबल येणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण बारामतीची जनता म्हणतो रे, आज नव्हतं अजितदादा येणार, बारामतीच्या विमानतळावर येणार, त्यांची एंट्री होणार, रॉयल एंट्री होणार आणि आम्ही त्यांना गले मिळणार, हक करणार आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा जे दुःखाच्या होत्या ते सुखाच्या वाहणार, असे म्हणतात ते. विचार करा, त्यांच्या प्रति प्रेम बघा. अजूनही अजितदादांचा खुनी सापडला नाही. मी म्हणतो सापडला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि प्रधानमंत्री साहेब, गृहमंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे, साहेब तुम्ही तपास काढा, जेणेकरून लवकरात लवकर जनतेच्या समोर रहस्य मिळणार. कारण ज्या विमानात अजितदादांना प्रवेश केला होता, बसले होते, त्या विमानातला जो चालक होता तो बेवळा होता, दारुड्या होता. दारुड्याला विमान कसं चालवता येणार? जेव्हा माणूस नशेत असतो, दारूच्या नशेत असतो, विमान चालू शकत नाही तो. पण एखाद्यानं प्लॅनिंग अशी केली अजितदादाला मारण्यासाठी 2 ते 3 महिन्यापासून. प्लेन चालक बेवळा ठेवला, कारण अजितदादाच्या प्लेनचे चालक 2 वेळा बदलवले. 2 चालक का बदलवले आहे? अजितदादाच्या प्लेनचे चालक 2 चालक होते, ते बदलवण्यात का गेले? एका चालकाने सांगितलं मी ट्रॅफिकमध्ये फसलो होतो. म्हणजे विनाकारण काही सांगून द्या, चुत्या बनवा जनतेला, चुत्या बनवा. जनता चुत्या बनायला तयार आहे, कारण जनताला माहीत आहे ना, हा मिळवणं जनतेचं काम आहे. पण खरं काय आहे काय नाही अद्याप पता लागणार नाही. आणि त्या विमानामध्ये पेट्रोलचे म्हणते डब्बे भरले राहत होते म्हणते, फ्यूल संपलं का टाकलं त्याच्यात. म्हणजे विचार करा का त्या विमानामध्ये बिघाड तर होताच होता, पण त्या विमानात फ्यूलचे डब्बे भरले जात होते. अजितदादाचं विमान खाली नाही फुटलं, हवेत फुटलं. हवेत काय फुटत असते? बॉम्ब फुटत असते, त्याच्यात बॉम्ब असन म्हणून. आणि बॉम्बाचं रूपांतर त्या पेट्रोलच्या टँक याने केलं, डब्याने केलं आणि त्या हवेत फुटून गेलं दादा. कारण अजितदादाचं विमान 3 ते 4 वेळा फुटलं. जमिनीवर तर फुटलंच, पण अजितदादाची जी बॉडी होती दादा ते पुरी फुगली होती. बाकीचे 4 बॉड्या त्या फुगल्या नव्हत्या. मग 6वी व्यक्ती गेली कुठं? आणि त्या बारामतीची जनता म्हणते त्या विमानातून उडी मारताना कोणतरी दिसला आम्हाला. तिचा तो सरपंच म्हणत होता, अजितदादा होय उडी मारणारा? कोण आहे? निळा पॅन्टवाला. कोण आहे? निळा पॅन्ट हा मला असं वाटते कॅप्टन घालू शकते, पण कोण आहे? आणि त्या विमान चालकानं इन्शुरन्स काढला होता. कोण काढला होता इन्शुरन्स? विमानाच्या चालकानं नव्हता काढला,
विमानाच्या मालकानं त्या चालकाचा इन्शुरन्स काढला होता आणि विमानाचा इन्शुरन्स काढला होता 2 महिन्या 3 महिन्याच्या अगोदर. मग विचार करा, त्याला माहित होतं विमान फुटणार म्हणून, अजितदादा मरणार म्हणून, ही प्लॅनिंग चालू होती. आणि ह्या प्लॅनिंगमध्ये मोठे मोठे लोक आहे भाऊ, तुम्हाला आता सांगतो, मोठे मोठे लोक आहेत. तर्क लावा, दिमाग लावा, भेजाने काय तुमच्यापाशी, तर्क लावा, दिमाग लावा. कोणत्याही मोठ्या माणसाला मारासाठी दिमागाचा वापर केला जाते आणि याच्यात घायल छोटे छोटे लोक होतात, मोठे मोठे नाही. पिक्चर नसता पाहत काय तुम्ही? पिक्चर पाहत जा. कोणाला प्रधानमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला कोणाला उडवण्यासाठी पिक्चरात कसं राहते, काही वापरते छोट्या माणसाला, सर्वसाधारण माणसाला वापर करते त्याचा. पाहिला ना तुम्ही पिक्चरात पाहता ना? मी पिक्चर पाहत असतो बम जेम्स बॉन्डचे, तर त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो. तर अजितदादा हा महान हस्ती होता, त्या माणसाला टच नाही करू शकत होता, कारण सिक्युरिटी टाईट असते. अरे उपमुख्यमंत्री होता ना महाराष्ट्राचा भाऊ, अलता भलता होता काय? काल साधा माणूस होता काय? मग मला सांगा तुम्ही, त्या माणसाचा शर्टाच्या याच्यावर म्हणते त्या माणसाची ओळख निर्माण झाली, अजितदादा होय. अगोदर निर्माण झाली ती घड्याळावर, न्यूजवाल्यांनी दिली बघफा पहिलून, घड्याळावर ओळख निर्माण झाली. मग झाली शर्टावर, त्याचे ते शूटर होतं म्हणते. मग अजय DNA टेस्ट नाही केला म्हणते रे भाऊ, नाही. मग सांगा, म्हणजे किती लोक हलगर्जीपणा करून राहिले, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि अजितदादा घात झाला, अपघात नाही. आणि भरपूर न्यूजवाले घात म्हणून राहिले आणि अपघात म्हणून राहिले, कारण न्यूजवाले विकल्या गेलेले असं ना भाऊ, आपल्याला माहिती आहे काय? आहे नाही काय? काय कारण केलं काय नाही आपल्याला माहिती आहे काय? त्या कारणामुळे तुम्हाला मी एकच सांगतो, अजितदादाचा घात झाला, अपघात नाही. नक्की कमेंट करून सांगा, अजितदादाचा घात झाला की अपघात झाला. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका, इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू नका.